जॅकलीन फर्नांडिसला सुकेतच्या सर्व भानगडी माहीत होते, तरीही केला पैशांचा गैरवापर. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महाठग सुकेत चंद्रशेखर याच्याकडून महागड्या गिफ्ट स्वीकारल्याबद्दल तिच्यावर ईडीने नवीन आरोप केले आहे. जॅकलीनला महाठग सुकेत चंद्रशेखरची संपूर्ण माहिती असूनही त्याचे पैसे स्वीकारून त्याचा स्वतःसाठी वापर केल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला आहे. जॅकलीन फर्नांडिसने केलेल्या याचिकेवर प्रत्युत्तर देत ईडीने एक प्रतिज्ञापत्र दिले आहे. यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी जॅकलीनने कोर्टात याचिका केली होती. न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीला होते. ईडीने केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की जॅकलीनने सुकेशसोबत केलेल्या पैशांच्या गैरव्यवहाराबद्दल तिने कधीच खरे सांगितले नाही आणि पुरावे पुढे येईपर्यंत सत्य लपवून ठेवले. जॅकलीन हिने आजपर्यंत सत्य दाबून ठेवले आहे. तिने सुकेत चंद्रशेखर याला अटक झाल्यानंतर आपल्या मोबाईलचा संपूर्ण डाटा डिलीट केला होता, ज्यामुळे सर्व पुराव्यांना मिटवण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. तिने आपल्या सहकाऱ्यांनाही पुरावे नष्ट करायला सांगितले. यावरून हे स्पष्ट होते की सुकेतच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल तिला सर्व काही माहिती होती आणि ती त्याचा फायदा उठवत होती, असे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अभिनेत्री जॅकलीन हिने आधी आपले कृत्य लपवित चंद्रशेखरने मला फसविले आहे असा दावा केला होता, परंतु ईडीच्या तपासात आपण पीडित आहोत असा पुरावा ती देऊ शकली नसल्याने ईडीने हा आरोप केला आहे. या प्रकरणात सुकेतच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तिला पुरेपूर माहिती होती, तरी ती स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी या गुन्ह्यातील पैशांचा वापर करीत होती, असे उघड झाले आहे.